पायऱ्या अमिड. पायऱ्या म्हणजे अग्नी, अमिड म्हणजे मध्यावर्ती. तर अग्नी ज्याच्या मध्यावर्ती आहे असा पिरॅमिड. तर अग्नी म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसतो, बरोबर, पण हा काही डोळ्यांनी दिसत नाही. कॉस्मिक एनर्जी हे सेटल आहे पण खूप पॉवरफुल आहे, म्हणूनच तिला देव असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे जी कॉस्मिक एनर्जी आहे ती जी पृथ्वीची ऊर्जा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपण म्हणू, तिच्या बरोबर कनेक्ट होऊन ती नवीन ऊर्जा बनवते. तिला पिरॅमिड एनर्जी असं म्हटलं जातं. आणि ही जी ऊर्जा आहे ती इतकी पॉवरफुल असते की जसं मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवरचे भूकंप आणि सगळ्या गोष्टी ती थांबवते. म्हणजे ती किती तिच्यामध्ये ताकद असेल. आणि मग आपण तर काय, म्हणजे आपलं तर इतक्यातच ते सगळं सॉल्व्ह करून टाकेल प्रॉब्लेम. आपण इथे बसलेलो आहे, आपल्याला वेळच नाही लागणार करेक्ट करायला. तर हा त्याच्या मागचं सायन्स झालं फ्रेंड्स, की ती एनर्जी आहे ती आपल्याला हेल्प करते, कारण आपण एनर्जी बॉडी आहोत. आपल्याला चार्ज करायचं असतं, जसं एक बॅटरी आपण चार्ज करतो. आणि पिरॅमिड जे आहे ते मेकॅनिकल मशीन आहे, आपण स्वतःला त्या मशीनमध्ये टाकतो आणि चार्ज करतो. तसं पृथ्वी ही तिला स्वतःला चार्ज करते आहे. तिचे जे चक्राज आहे, तिचे जे नाड्याज आहेत, त्या स्वच्छ करायचं काम हे पिरॅमिड करत आहेत. तर हे जे 1,50,000 एनलाइटन मास्टर होते, तर त्यांना सांगितलं गेलं नंतर ध्यानामध्ये अराउंड 1980s मध्ये की तुम्हाला या साईट ऍक्टिव्हेट करायच्या आहे. तर त्या क्रिस्टल ठेवून किंवा कुठलेही रिच्युअल्स करून त्यांच्या ज्या कुठल्या साईट असतील त्या त्यांना ऍक्टिव्हेट करायला सांगितल्या होत्या. आणि 90s मध्ये भरपूर पिरॅमिड बांधायला सुरुवात झाली आणि त्या साईट्स ऍक्टिव्हेट व्हायला लागल्या. तर मी एक ऑब्झर्व केलं की पत्रीजींचं जे होतं की त्यांनी 1980 मध्ये पिरॅमिड विषयी खूप वाचन केलं. त्यांनी बरेचसे पुस्तकं वाचले. म्हणजे तोच काळ होता जो इथे ड्रुनोवोलोने सांगितलेला होता. आणि बरोबर 1991 मध्ये पत्रीजींनी पहिलं पिरॅमिड बांधलं, बुद्धा पिरॅमिड कर्नूलचं. तर ह्या डेट्स आणि त्या लोकांचे कामं आणि हे सगळं मॅच होत होतं. म्हणजे हे डिवाइन प्लॅन आहे की हे एनलाइटन मास्टरला पूर्ण पृथ्वीवर माहित आहे की कुठे काय करायचं आहे आणि ते सर्वजण कनेक्टेड आहे आणि एकाच वेळेला ते काम करत आहेत आणि त्या कामाचा तुम्ही भाग आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे आपल्याला अंडरस्टँड होत नाही, पण तुम्ही प्रत्येक जण हे त्या कामाचा एक भाग आहे की जे एक डिवाइन प्लॅन आहे. 13,000 वर्षापूर्वी ज्याचं बीज रोवलं गेलं, त्या डिवाइन प्लॅनचं तुम्ही एक भाग आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच असू शकणार नाही मित्रांनो. तर स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. नेक्स्ट स्लाइड. हे आहे आपलं कर्नूलचं बुद्धा पिरॅमिड पहिलं, जे 1990s मध्ये पत्रीजींनी बांधलं. दुसरं जे आहे आता पण इथे कैलाशपुरीमध्ये जे आहे ते अराउंड 2009 मध्ये स्टार्ट झालं होतं त्याचं कन्स्ट्रक्शन. नंतर जे आहे ते आपलं बँगलोरचं पिरॅमिड 2003 मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं. आणि असे जवळजवळ आता सगळ्या मास्टरने मध्ये मध्ये आपल्याला सांगितलं की जवळजवळ 23,000 ते 25,000 पिरॅमिड ऑलरेडी सरांनी बांधलेले आहेत आणि पिरॅमिड मास्टर बांधत आहेत. आणि इथून पुढेही असे पिरॅमिड बांधले जाणार आहेत. ह्याचं एक अजून स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं. नेक्स्ट स्लाइड. नाही, ग्रीड वाली. हे आहे अर्थ ग्रीड. म्हणजे जेव्हा एक पिरॅमिड ऍक्टिव्हेट होतो किंवा एक साईट ऍक्टिव्हेट होते, ती जेव्हा कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट होते ते इंजिन स्टार्ट होतं तिचं. आणि तिच्या शेजारी दुसरी साईट असेल तर तिचं इंजिन स्टार्ट होतं. सपोज तिच्यामध्ये एनर्जी उतरतात तर एक साईट ही दुसऱ्या साईटला कनेक्ट होते. मग तिसरी ऍक्टिव्हेट झाली की ती तिसऱ्याला कनेक्ट होते. मग तो ऊर्जेचा ट्रायंगल बनतो. बरोबर कळतंय मी काय बोलतीये? तर ऊर्जेचा तो ट्रायंगल होतो. तर अशा विचार करा 83,000 साईट्स आणि आता अजूनही त्याच्यात वाढत चाललेले आहेत. तर ते ऊर्जेचं असं ग्रीड पृथ्वीवरती बनत चाललेलं आहे. तर जसं जसं तुम्ही पिरॅमिड बांधाल
तुम्ही स्वतः ध्यान कराल तेव्हा ह्या ग्रीडशी आपण कनेक्ट होतो आणि आपल्याला मदत मिळते स्वतःची जी चेतना आहे तिला अपलिफ्ट करण्याची. तर आपण ह्या ग्रीडशी कनेक्टेड आहोत. ह्याच्यापेक्षा बेस्ट नॉलेज आपल्याला, म्हणजे मला तर इतका आनंद झाला की आपण हे जे काही करत आहोत, वाव, की कसलं डिवाइन प्लॅन आहे आणि आपण सगळे काय करत आहोत आणि आपल्याला काहीच माहित नाहीये. पत्रीजी फक्त आपल्याकडनं आपण वेडे आहोत आणि आपल्याकडनं कळून घेत आहेत. आपल्याला माहितच नव्हतं की आपण एवढं ग्रेट काहीतरी करतोय. मी तर अशी उड्या मारायला लागली होती की अरे बापरे, हे काय आहे. तर म्हणजे मला खूप आनंद होतोय की तुम्ही सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात आणि आपण सगळे मिळून हे सर्व गोष्टी करत आहोत. तर सर टाइम आहे का आपल्याकडे थोडा? ओके, मी फक्त शॉर्टमध्ये थोडंसं सांगेन तुम्हाला पिरॅमिडची युजेस. सर लोक इथे बसलेले आहेत, त्यांनी पूर्ण एक्सपेरिमेंट्स पण केलेले आहेत त्याच्यावरती, तर ते जास्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतील. तर पिरॅमिडचे जे युजेस आहेत, नेक्स्ट स्लाइड. तर ते काल परवा सरांनी सांगितलंच होतं, जोशी सरांनी, की प्रिझर्वेशन पॉवर. तर बोविस म्हणून एक फ्रेंचमॅन होता, तो जेव्हा इजिप्त पिरॅमिडमध्ये गेला तर त्याला डस्टबिनमध्ये काही ॲनिमल्स सापडले, जसं मांजर आणि उंदर वगैरे अशी. तर त्याला दिसलं की ते सडलेले नव्हते, ते ममिफाय झालेले होते. तर त्याला मग ते एक त्याचा किडा वळवळ करायला लागला की हे असं काय इथे आल्यावरती. आणि ते पिरॅमिड खूप असं होतं की तिथे ॲनिमल्स झाले की अटकून गेले की निघायचे नाही बाहेर, मरूनच जायचे ते तिकडे, कारण खायला नसायचं काही. तर ते सायंटिस्टने मग एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. गोल्डन अँगलचा तो पिरॅमिड बांधून घरी असे ॲनिमल्स जर मेलेले असतील तर त्यांना ठेवून किंवा फळं भाजीपाला ठेवून बघितलं तर ते ममिफाय होत होते ॲनिमल्स. आणि जे पेरिशेबल ॲटम असतात, म्हणजे जे खराब होतात, फळभाज्या असो आपले फ्रुट्स असो, तर ते त्याने पिरॅमिडमध्ये ठेवले. तर त्याला कळालं की त्यांची लाईफ जी आहे ती वाढली, ते जास्त फ्रेश राहत होते. तर हे एक शोध होता, हे एक फाइंडिंग होतं. त्याच्यानंतर दुसरा एक जो सायंटिस्ट होता, रशियन सायंटिस्ट डाल म्हणून, तर त्याने 10 वर्ष घालवले एक पेटंट घेण्यासाठी. तो एक रेझर ब्लेड वापरायचा शेविंगसाठी आणि 2दा त्याने शेविंग केलं की ते बोथट व्हायचं. मग ते ब्लेड तो पिरॅमिडच्या खाली ठेवायचा. त्याचं ते ऑब्झर्वेशन झालं एक, की जे ब्लेड त्याला 2दा 3दा शेव करून फेकून द्यावं लागायचं, ते ब्लेड त्याने पिरॅमिड खाली ठेवलं की त्याची धार लागून जायची आपोआपच. आणि ते एकच ब्लेड त्यांनी 50 to 80 टाइम्स वापरलं विदाऊट त्याला धार लावता. तर म्हणजे काय काय आता आपण बघितलं की पृथ्वीसाठी एवढे कामं करतोय पिरॅमिड, तर आपण काय आहोत, आपण काय चीज आहोत, आपल्यासाठी काय काय तो मध्ये चेंज करत असेल. तर हे फाइंडिंग्स होते की एक प्रिझर्वेशन पॉवर आहे त्याच्यामध्ये. असं ब्लेड वगैरे पण धार लागते बाबा त्याच्यात, म्हणजे काय काय होतं. आणि तिसरं एक होतं की टेस्ट जी होती गोष्टींची तर ती वाढत होती. तर जसं फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल आहे, ते जास्त टेस्टी राहत होते. त्याने हे फ्लावर्स जे होते ते त्यांनी पिरॅमिड खाली ठेवून वाढवले, तर त्याचे रंग जे आहे ते टिकून राहत होते. स्मेल जो आहे तो इम्प्रूव्ह होत होता. पुन्हा ऍज अ रूम फ्रेशनर म्हणून ते काम करत होते पिरॅमिड्स. म्हणजे काही खराब स्मेल असेल ते जर त्याच्या खाली ठेवली तर त्याचे पार्टिकल्स चेंज होत होते आणि ते रूम फ्रेशनरचं काम करत होते. आणि तिसरं जे आहे हिलिंग पॉवर, ते तर सरांनी आपल्याला सांगितलंच की किती डिझिजेस त्याने हील होतात. एस्पेशली मला स्किनचं जास्त आवडलं की स्किन जी आहे ती तुमचं एजिंग कमी होतं त्याने, की तुम्ही जास्त तरुण दिसायला लागतात पिरॅमिडमध्ये ध्यान करून, पिरॅमिडच्या ऊर्जा घेऊन. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी नवीन होत्या की अरे काय काय होतंय ना इथे. तर हे हिलिंग पॉवर पिरॅमिडमध्ये, जसं वेट आहे, वजनही माणसाचं कमी व्हायला लागतं. मी 2-3 दिवसापासून खाल्लं नाही व्यवस्थित पण फ्रेश फील करतेय. तर म्हणजे मला असं वाटतंय की वजन माझं कमी होऊन जाईल इथे जर थांबली तर. तर असं पण एक होतं. बाकीचे डिझिजेस सर लोकांनी सांगितलेले आहे. झोपेचं महत्वाचं, की ज्या माणसाला खूप झोप लागते तर त्याची झोप कमी होते, तो एनर्जाइज फील करतो, काम फील करतो.
आणि ज्या माणसाला खूप जास्त झोप लागते तो त्याची कमी होते आणि उलट होतं, म्हणजे दोन्ही साईडने ते वर्क करतं. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, नकारात्मक गोष्ट असेल तर ती कमी होते, सकारात्मक वाढते. मग जसं फिजिकल आहे, मेंटल आहे, इमोशनल हेल्थ आहे, तर त्याच्यावरती ह्या इमोशनल आणि मेंटल हेल्थ वरती पण इफेक्ट होतो. जसं आपण ध्यान करतो तर जे आपले थॉट्स आहेत ते कमी होतात, आपण शांत फील करतो जास्त. आणि ध्यानाबद्दल पत्रीजींनी सांगितलेलंच आहे की ध्यान आपलं 3 पटीने वाढतं. तर ओशोंनीही त्याला दुजोरा दिला आहे की पिरॅमिड सारख्या स्ट्रक्चर खाली जर तुम्ही मेडिटेट केलं तर तुम्ही जे ध्यानाचा जो खोलावा आहे त्याच्यात जातात. पुन्हा बाहेरचे जे फॉरेनचे सायंटिस्ट आहे त्यांनीही दुजोरा दिला की तुम्ही अल्फा स्टेट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये पिरॅमिड मध्ये गेले तर जातात. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड ह्या गोष्टीला एक सपोर्ट मिळतो आहे, जेणेकरून आपल्याला ह्या सत्याला समजतो आहे की हे सत्य आहे, आपल्यापासून लपून ठेवलं गेलेलं होतं. तर इमोशनल जे आहे आपलं, जसं मॅडमने सांगितलं की काम, क्रोध, माया, मोह, मत्सर हे सगळे आपले नकारात्मक इमोशन्स आहेत, तर ते आपण ते बदलायला लागतात आपले हळूहळू. म्हणजे आपल्याला किती सपोर्ट मिळतोय ध्यानाचा, पिरॅमिडचा, आपले जे इमोशन्स आहे त्याच्यावरती काम करण्याचा. पुन्हा नॉलेज मिळतं आहे मास्टरचं. तर सर्व डायमेन्शनने आपण काम करत आहोत एकाच वेळी. तर हे झालं इमोशनल बद्दल. मेडिटेशन एक्सपिरियन्सेस हे तुम्हाला आता सांगायची गरजच नाहीये, तुम्ही इथे एक्सपेरिमेंट करत आहात त्या गोष्टीचा, की फक्त थेरॉटिकल नॉलेज होतं आपल्याला, पण आता आपण पिरॅमिड खाली बसून त्या गोष्टीचा अनुभव घेतो आहे की एनर्जीज आपण फील करत आहोत. तर काही लोकांना आउटर बॉडी एक्सपिरियन्सेस येतात ध्यानामध्ये, पिरॅमिडमध्ये असताना. काहींची थर्ड आय ऍक्टिव्ह होतात, त्यांना विजन्स येतात. काही लोक आकाशिक रेकॉर्ड जे आहे ते ऍक्सेस करतात, म्हणजे तुमचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतं. तर असे ध्यानाचे बरेचसे जे एक्सपेरिमेंट्स असतात त्याच्यावरती मेन्शन केलेले आहेत. नंतर आहे ड्रीम्स. जे तुमचे ड्रीम्स आहे ते तुम्हाला जास्त क्लिअर दिसायला लागतात आणि ड्रीम्सच्या माध्यमातून आपल्याला काही गायडन्स यायला लागतो. कारण पिरॅमिड्स जे आहे ते कॉस्मॉसशी कनेक्टेड आहे, ब्रह्मांडाशी. तर ते तुम्हाला ऍक्सेस करतं जे अदर डायमेन्शन्स आहेत त्याच्यात आपण फिरू शकतो सोलच्या माध्यमातून. आणि जेव्हा एक सोल अदर डायमेन्शनचे त्याला अंडरस्टँडिंग येतं तेव्हा त्याचं नॉलेज वाढतं आणि मग त्याच्या चेतनेचा स्तर वाढतो. जर आपल्याला समजलं की आपण आत्मा आहोत तर तो कसा का म्हणणार, आता मी म्हणेल आपण आत्मा आहोत. आपण जर त्याला एक्सपिरियन्सच नाही केला तर कोण विश्वास ठेवेल त्याला? करेक्ट आहे. पण आपण पिरॅमिड मध्ये येतो तेव्हा आपल्याला विश्वास व्हायला लागतो. अरे 72,000 नाड्या म्हणतात, पण मला तर कळतच नाही नाडी आहे की नाही माझ्या शरीरामध्ये. पण इथे आपण ते फील करत आहोत, आपले मध्ये असं गोलगोल फिरतंय, आपल्याला एनर्जी फील होत आहेत, आपल्याला गरम वाटतंय, आपल्याला थंड वाटतंय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये बदल होत आहेत, आपल्या नाड्यांमध्ये बदल होत आहेत. ते हे झालं की आपण एक्सपिरियन्स करतो आहोत, फक्त थेरॉटिकली गोष्टी नाही घेत आहोत, तर त्याचा एक्सपिरियन्स करत आहोत. तर हे सगळं एक जे आहे ते डिवाइन प्लॅन आहे. आणि पत्रीजींनी सांगितलं आहे की जेव्हा आपण लाईक माइंडेड लोक एकत्र येतो, आपण सगळे आपलं केओटिक लाईफला काय म्हणू, मला थोडी मदत करा. हा, म्हणजे तसं की खूपच गोंधळ असतो ना आपल्या घरी, तर ते सोडून आपण सगळे इथे आले. करेक्ट. तर आपण कोण आहे की आपण काहीतरी आपल्याला वेगळं शोधायचं आहे, आपल्याला कंटाळा आहे तेच 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 करायचं, तर वेगळं शोधायला आपण काहीतरी इथे आलेलो आहोत. म्हणजे आपण लाईक माइंडेड पीपल आहोत. तर ते कशासाठी आलो आहोत, तर सत्याचा शोध करण्यासाठी. तर सत्य काय आहे हे पत्रीजींनी अगदी सिंपल सांगितलंय आपल्याला. मला तर आनंदच झाला समजून की सत्य हे पण असतं, की ध्यान हे सत्य आहे. आपल्याला माहीतच नव्हतं की इतकं इझिली ध्यान आपल्याला मिळेल. शाकाहार जसं मॅडमने सांगितलं ते सत्य आहे. आपण मांसाहार करत होतो, पण आता आपल्याला कळालेलं आहे की आपल्याला प्राण्यांना मारायचं नाहीये, आपल्याला शाकाहारी बनायचं आहे. ते एक सत्य आहे. पुन्हा पिरॅमिड ऊर्जा, आपल्याला माहित होतं का पिरॅमिड हे असे ते बांधलेले आहेत आणि ते असे कामं करतात, किंवा ते आपल्याला हील करतात, की आपल्यातल्या निगेटिव्हिटी काढतात. तर जो अंधकाराचा वेळ होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लपवल्या गेल्या आपल्यापासून, पण आता वेळ आलेली आहे की आपल्याला त्या कळत आहेत.
तर आपलं काम हेच आहे, जसं पत्रीजींनी सांगितलं की तुम्हाला इथे जर सत्य कळालं एखादं तर प्रत्येकापर्यंत ते पोहोचवा. हे मोठं काम आपल्याला करायचं आहे. फक्त ते आपल्यापर्यंत नाही ठेवायचं, तर जगामध्ये प्रत्येकाला जाऊन सांगायचं आहे की ह्या 3 गोष्टी आणि इतरही जे सत्य आहेत ते बाहेर जाऊन प्रत्येकाला सांगायचं. हे आपलं योगदान आपण केलंच पाहिजे. तर थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. सो वी इन्व्हाइट चीख आया, काम बंद करो. क्यों क्यों? यह क्यों से शुरू होता है अपना आध्यात्मिक जर्नी. सो थैंक यू सो मच मैडम फॉर गिविंग अस वंडरफुल सब्जेक्ट अबाउट पिरामिड्स. लेट्स मैं पहले बताना भूल गई थी, क्षमा करें. ये जो फुल मून का जो सब्जेक्ट था, ये टॉर्कम सेराडारियन जी का लिखा हुआ पुस्तक विजडम ऑफ ज़ोडिएक वॉल्यूम 1 से लिया हुआ है. सो टॉर्कम सेराडारियन का जो लिखा हुआ सब्जेक्ट है उसको मैंने आपके सामने प्रस्तुत किया है. अगर आप उनके बारे में जानना चाहते हैं तो अमेज़न में चाहिए, उनका वेबसाइट है, लिख लीजिए, नहीं तो मोबाइल में नोट कर दीजिए, tsgfoundation.org. T for tomato, S for Sholapur, G for Gangapur. ओके, tsgfoundation.org. इसमें लिखिए, और जो भी पुस्तक है, बहुत सारा पुस्तक है, उसमें से आप खरीद सकते हैं या फिर आपकी जो यूएस के फ्रेंड्स हैं उनसे भी मंगवा सकते हैं. तो जरूर पढ़िए. थैंक यू. आता आपण पिरामिड बद्दल माहिती घेतली, पण ह्या माहितीचं प्रत्यक्ष अंमलात आणणं हे काम आपले विजय पाटील सर करतायत. पत्री सरांनी सांगितलंय की सगळ्या जगभर पिरामिड यावेत, प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे वेगवेगळे पिरामिड्स बनवावेत. आणि हे करण्यासाठी आपले विजय पाटील सर जे आहेत ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि एनर्जी इंजिनियर पण आहेत. आणि पिरामिड बांधण्यासाठी ते सगळ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. शिवाय त्यांचा ऊर्जेचा, एनर्जीचा पण अभ्यास आहे. त्यांना इंट्युशन मधनं एनर्जी कळतेच,
त्याशिवाय त्यांच्याकडे लेचर अँटेना, पेंटागॉन तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यात काही मोजलं जात नाही. पण लेचर अँटेना हे असं मशीन आहे की एनर्जी मोजली जाते, वेगवेगळ्या टाईपची एनर्जी कळते, त्याच्यावर पण त्यांची मास्टरी आहे. आणि ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग करतात, लोकांना कसं त्याचं महत्व सांगतात, पटवून देतात, अनुभव देतात, हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. थँक्यू सर. सर्व महाराष्ट्रातील मास्टर्सना माझा नमस्कार. पितामह पत्रीजी यांना सर्वांना नमस्कार. आणि इथे महाराष्ट्राचं पहिलं जे ध्यान चक्र जे आयोजित केलेलं आहे ते इथल्या मॅनेजमेंट कमिटीने जे काही खूप छान पद्धतीनं त्याचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचं नमस्कार. ज्यावेळेला 2009 मध्ये पत्री सर पुण्यात आले होते त्यावेळेला मी सकाळ पेपरमध्ये एक जाहिरात आली होती अशी, आणि त्यात असं बासरी वाजवलेलं असं एक चित्र होतं पत्री सरांचं बासरी घेऊन. आणि मला बासरी खूप आवडायची. मला पिरामिडबद्दल किंवा याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. बासरी ऐकायची म्हणून मी तिथे गेलो आणि पाऊस पडत होता, भिजत गेलो तिथपर्यंत आणि वाटलं की बाबा की मधूनच परत यावं काय, पण नाही म्हटलं आता आपण इथंपर्यंत आलोय, भिजले पूर्ण तसंच जाऊया. तसंच पूर्ण भिजलेलं असताना आतमध्ये गेलो तर बसलो. पूर्ण तास दीड तास प्रोग्राम चालला होता. तो पूर्ण प्रोग्राम ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मला बासरी का आवडायची आणि मी याच व्यक्तीशी का भेटलो. तर त्यावेळेला मला तिथं क्लिक झालं की माझ्यातला काहीतरी जे काही माझं स्किल आहे ते मी समाजासाठी काहीतरी त्यातलं देणं लागतंय, म्हणून मी ह्या इथेपर्यंत मी पोचलो आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पिरॅमिडबद्दल थोडीशी माहिती मला मिळायला लागली. तर त्याच्यानंतर मला पहिला जो पिरॅमिड जो होता माझा म्हणजे मुंबईमध्ये कर्जत जवळ एक महाअवतार बाबाजींचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये मी कशासाठी गेलो होतो तर ते तिथल्या आश्रमाची देखभाल करण्यासाठी, म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं करायचं. सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला त्यांनी सांगितलं की बाबा इथे हे बांधावं, इथे हे बांधावं. कुठं करावी यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं. आणि असंच बसलो आम्ही बघत. मला तर काही याच माहिती नव्हतं, महाअवतार बाबाजी कोण हे माहिती नव्हतं, पिरॅमिड कसा असतो हे पण माहिती नव्हतं. गेलो तिथं, त्यांनी ड्रॉइंग बनवलेले होते ते दिले आणि त्यांनी मला सांगितलं की ह्याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही करायचं. आणि ते मी पहिला पिरॅमिड महाअवतार बाबांसाठी त्यावेळेला तिथे कर्जत जवळ बांधला. आणि अजूनही तो खूप चांगल्या पद्धतीने तिथे संपूर्ण जगभरून लोक तिथे येतात. आणि नंतर मग मला ते पिरॅमिडची आवड वाढायला लागली. आणि पुण्यामध्ये मला ब्रह्मर्षी जोशी सर मला भेटले आणि जोशी सरांनी मला भरपूर गायडन्स दिला. आणि मग आम्ही पुण्यामध्ये पिरॅमिड बांधायला चालू केलं. तर मी पहिला पुण्यातला पिरॅमिड होकायंत्र आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला होकायंत्रामध्ये नॉर्थ साऊथ असे क्लिअर डायरेक्शन दिसते. म्हणजे हा जो पिरॅमिड जो आहे तो नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला जर पूर्णपणे अलाइनमेंट जर केला तर त्याची ऊर्जा आणि पृथ्वीची ऊर्जा कनेक्ट होते आणि वरून कॉस्मिक ऊर्जा येण्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणात ती कॉस्मिक ऊर्जा मिळते. तर पिरॅमिड काय आहे, आताच मॅडमनी सांगितलं की पिरॅमिड हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. पिरॅमिड हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला चांगलं वाईट काही कळत नाही. जे तुम्ही द्याल ते बूस्ट करतं. हा पहिला प्रश्न मोठा आहे की आपण पिरॅमिड हा कुठे बांधायचा आणि कसा बांधायचा. त्यासाठी भूगर्भातून येणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या तर ह्याच्यासाठी आम्ही काय करतो की जिथे पिरॅमिड आहे किंवा समजा लँड आहे
30 एकर 40 एकर 1 एकर 2 एकर जिथं आहे, पण जिथे भूगर्भातून येणाऱ्या एनर्जी जे चांगल्या असतील त्या ठिकाणी पिरॅमिडची स्थान आम्ही निश्चित करतो. म्हणजे पिरॅमिडचे स्थान निश्चित करणं हा पहिला जो काही मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा आम्ही पहिल्यांदा फिक्स करतो की बाबा इथे पिरॅमिड बांधायचा की नाही बांधायचा, बांधल्यानंतर काय काय होईल, किती परिसरात त्याची एनर्जी फैलावेल. तर ह्यासाठी पहिला मुद्दा आहे की तो पिरॅमिड जो आहे तो पिरॅमिड अशा ठिकाणी बांधावा की त्या जमिनीखालून येणाऱ्या ज्या ऊर्जा ज्या आहेत त्या सतत ऊर्जा चांगल्या प्रमाणात ऊर्जा अशा मिळत होत्या. तर पूर्वीचे जे साधू संत होते त्यांना ते कळायचं लगेच, त्यांना ते असं हाताने आशीर्वाद द्यायचे बघा, त्यातून असे पिक्चरमध्ये दाखवायचे ना असे, तसं ते येतं. पण आपल्याला तो सेन्स नाही आहे. मग त्यासाठी आपण काय करतो की इन्स्ट्रुमेंटची मदत घेतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीनं आपण की ह्या एरियामध्ये समजा इथे समजा 1 एकरची जागा आहे, त्या जागेमध्ये पिरॅमिड कोणत्या ठिकाणी बांधलास की तो पिरॅमिड चांगली ऊर्जा देईल आणि त्यामुळे आजूबाजूचे जी काही गावं आहेत, आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचा निसर्ग आहे, त्या निसर्गाला त्याचं चांगलं फळ मिळेल. अशा पद्धतीने पहिल्यांदा आम्ही काय करतो की मग ती जागा निश्चित करतो. जागा निश्चित केल्यानंतर तुम्ही ते नॉर्थ डायरेक्शनला, परफेक्ट नॉर्थ डायरेक्शनला जेवढे अलाइनमेंट करता येईल तेवढे आपण करतो. जर समजा एखाद्या ठिकाणी शक्यच नाही तर मग जागेअभावी असं पण होऊ शकतं की बंगल्याची एखादी जागा आहे, बंगल्यामध्ये पिरॅमिड बांधायचं आहे, छोटा पिरॅमिड बांधायचा आहे, त्यावेळेला होत नसेल तर आम्ही मग त्या जागेनुसार थोडेसे ऍडजस्ट. च्या आकारचे असतात, असे असतात, पण त्यांचे अँगल एवढे परफेक्ट नसतात ते. तर हा जो अँगल परफेक्ट जो आहे तो हा जो अँगल घेतलेला आहे तो 51 डिग्री 52 मिनिट 14 सेकंद हा त्याचा तो अँगल आहे. आणि हे आम्ही सर्व अँगल जे आहे ते कॉम्प्युटरवरती पूर्णपणे डिझाईन केलेलं आहे. आणि त्या डिझाईन प्रमाणे तुम्हाला 10 फूट बाय 10 फुटाचा पिरॅमिड पाहिजे, 15 फूट बाय 15 फुटाचा पिरॅमिड पाहिजे, 20 फूट बाय 20 फुटाचा पिरॅमिड पाहिजे, त्याप्रमाणे टाकलं की ते कॉम्प्युटर डिझाईन सर्व येतं आणि ते डिझाईन आम्ही बाजूला घेतो. दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक जो पिरॅमिड आहे तो समजा इथे हैदराबादमध्ये बांधलेला आहे, पुण्यामध्ये बांधलेला आहे, मुंबईमध्ये बांधलेला आहे, कोल्हापूरमध्ये बांधलेला आहे, पण प्रत्येक ठिकाणची जी वातावरणाचा जो फरक असतो तो फरक पण त्याच्यामध्ये पाहायला लागतो की जेणेकरून पिरॅमिडमध्ये आतमध्ये ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपलं ध्यान लागायला पाहिजे. त्यामुळे मग इथं कोकणात जर पिरॅमिड बांधायचं असेल तर कोकणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, जास्त गरम होतं. पश्चिम महाराष्ट्रात बांधायचं असेल तर तिथे तुमचं पाऊस जास्त असतो, कोकणपट्टीत पाऊस जास्त आहे, म्हणजे इथे पाऊस जास्त आहे. इकडच्या भागात, हैदराबादच्या भागात, इकडच्या भागात पाऊस कमी आहे, सोलापूरच्या भागात पाऊस कमी आहे. मग हे वातावरण सुद्धा जिथे जिथे ज्या भागात आपण पिरॅमिड बांधतो ते वातावरण सुद्धा पाहावं लागतं की जेणेकरून आत आपण ज्यावेळेला पिरॅमिडमध्ये ध्यानाला बसतो त्यावेळेला आपलं ध्यान सहजपणे लागावं आणि त्याचा लाभ सर्वांना जास्त घ्यावा, अशा प्रकारे ही पिरॅमिडची व्यवस्था केलेली आहे. तर असे पिरॅमिड जे संपूर्ण महाराष्ट्रात मी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी असे बांधलेले आहेत. आता ह्या पिरॅमिडचा आपल्या रेग्युलर जीवनामध्ये कसा वापर करायचा, शेतीमध्ये कसा वापर करायचा. आता शेतीचं उदाहरण देतो की प्रत्येक वेळेला आपण बघतो की टोमॅटो उत्पादन जास्त झालं, कोबीचं उत्पादन जास्त झालं, मग टोमॅटो काय केले, रस्त्यावर फेकून दिले, इकडे फेकून दिले. तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आम्ही शेतामध्ये जातो पहिला प्रश्न सांगतो की इथे तुम्ही झोपडी जी बांधता ती झोपडी तुम्ही पिरॅमिड टाईपची करा. म्हणजे तुमचं जे काय अन्न ह्याच्यातून जे काय तुमचं पीक उत्पन्न जे मिळतंय ते तुम्ही त्या झोपडीमध्ये स्टोअर करा की जेणेकरून त्याचं लाईफ जे आहे ते वाढेल. म्हणजे टोमॅटो आपण जर म्हटलं की 2-3-4 दिवस राहतात तर इथे तुमचे 8 दिवस राहतील. आणि असे प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग पूर्णपणे सक्सेस झालेले आहेत. तर पहिला प्रश्न मी शेतकऱ्यांना सांगतो की शेतकऱ्यांना की तुम्ही असं रस्त्यावरती फेकून द्यायची काही गरज नाही आहे. डिवाइनने आपल्याला पूर्ण चांगली व्यवस्था केलेली आहे की चांगलं केलेलं आहे, फक्त त्याचा उपयोग कसा करायचा हे फक्त आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना पिरॅमिड घेऊन जातो, त्यांना दाखवतो तिथे
प्रॅक्टिकल करून दाखवतो की बाबा याच्या खाली ठेवल्यानंतर काय होतं. स्वयंपाकघरामध्ये आम्ही काय करतो की स्वयंपाकघरामध्ये ज्या वेळेला आम्ही बनवायचो, उद्या काय बनवायचं आहे आपल्याला, उद्या कोणती भाजी बनवायची आहे, उद्या कोणतं म्हणजे तांदूळ आहे, गव्हाचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, ते जे आहे ते आम्ही काय केलं की प्रत्येक घरामध्ये 3-3 पिरामिड दिलेले आहेत. आणि ते पिरामिडमध्ये काय आहे की एका पिरामिडच्या खाली तुम्ही उद्याचे काय बनवणार आहे ते तुम्ही भाजी ठेवा. त्याच्यामध्ये जे काय टोमॅटो आहे, बटाटे आहेत किंवा भाजीपाला आहे तो तुम्ही नीट करून त्याच्यात ठेवून द्या. त्याच्यात म्हणजे त्या पिरामिड गेल्यानंतर हळूहळू काय झालं, त्या परिवारामध्ये चांगलं वातावरण, आनंदी वातावरण निर्माण झालं. आता प्रश्न पडला की आपण हे पिरामिड जे आहे ते वापरले, आपण बांधले, मेडिटेशनसाठी बांधले, सगळं झालं. पण काय करायला असं होतं की अशा ठिकाणी की जिथे आजारी पडलेले माणूस आहे किंवा ऍक्सिडेंट झालेले माणसं आहेत की ज्यांना ध्यान करू शकत नाही आहे, पण त्यांना एनर्जीची गरज आहे, पिरामिडची गरज आहे. मग अशा लोकांना काय करायचं, ते त्यांना तर ते बसू शकत नाहीत किंवा बेड रिडन पेशंट आहेत किंवा ज्यांना तुम्हाला असं बसता येत नाहीये, जेणेकरून आपण वरती पिरामिड लावला तर त्याचे ऊर्जा त्याला मिळेल आणि त्या आजारातून लवकर बरे होतील. तर अशा वेळेला काय करायचंय, तर असे पिरामिड कसे वापरायचा की पिरामिडचा वापर कसा करायचा, तर त्याला मी एक प्रॅक्टिकली आयडिया काढली. तर ती प्रॅक्टिकली आयडिया काढली काय आहे की पिरामिडचा शक्ती जी आहे ती पिरामिडची शक्ती आत पण आहे आणि पिरामिडच्या वरती पण आहे. म्हणजे असा ज्या वेळेला पाण्यात भवरा असतो, भवरा पाहिला की भवऱ्यामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की त्या भवऱ्यामध्ये आत अडकली तो बाहेर येत नाहीये, तसं पिरामिडची हा जे टोक आहे, पिरामिडचं टोक आहे, तिथून वरून असं खाली राऊंड 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 येत असा हा पसरतो, एनर्जी पसरते. तसेच वरच्या बाजूला, वरच्या दिशेला इथून अशी सुरुवात होते आणि असा वरती वाढत जातो. तर वरच्या दिशेला ज्या वेळेला जी एनर्जी वाढत जाते, ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा उपयोग करून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येतं. तर ते कसं करायचंय, समजा हा इथे व्यक्ती झोपलेली आहे, त्याचा हा पाय आहे, इथे पाय आहे, पाय दुखत आहे किंवा पोट दुखत आहे किंवा आणखीन काय हात दुखत आहे, तर इथे जे आहे तर याच्या खाली जिथे दुखतं त्याच्या खाली इथे पिरामिड ठेवायचा. खालच्या बाजूला पिरामिड ठेवल्यानंतर पिरामिडची जी एनर्जी आहे ती अशी वरती गोल 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 फिरत जाते आणि त्यामुळे काय होतं की 24 तास त्याला त्या पिरामिडची एनर्जी मिळते आणि तो माणूस क्युअर होतो. तर ही जी जी आहे ती आम्ही एका कोमात गेलेल्या 80 वर्षाच्या आजीबाई होत्या. तर ते ICU मध्ये तर काय आम्हाला प्रवेश नसतो, काय नसतो, पण तिथल्या डॉक्टरने आम्हाला परमिशन दिली. डॉक्टरने प्रयत्न केले की डॉक्टरने सांगितलं की बाबा हे 8 दिवस तरी कोमात गेले. बाथरूम मध्ये पडल्या होत्या, बाथरूम मध्ये पडल्यानंतर डोक्याला मार लागला आणि कोमात गेल्या. कोमात गेल्यानंतर मग मी काय केलं की मग त्यांनी मला सांगितलं की असं झालंय, असं घडलंय. मी म्हटलं डॉक्टरची परमिशन मिळाली असेल तर आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, डॉक्टरनी सांगितलं, डॉक्टरनी परमिशन पण दिली, सगळं झालं. तर त्या अशा आजीबाई झोपलेल्या होत्या, कोमात होत्या. आम्ही पहिल्यांदा तिथे डोक्याच्या खाली एक पिरामिड ठेवला आणि आपलं हे जे मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र आहे ह्याच्या खाली एक पिरामिड ठेवला आणि ह्या पिरामिडच्या खाली आम्ही की ती ऍक्टिव्हेशन कशामुळे होणार याचा एक हे काढलं की बाबा हे कोमात गेल्यानंतर ह्यांना काय पाहिजे आहे ना,
त्यांना ह्यांची बुस्टिंग एनर्जी बुस्टिंग कशी करणार, त्याच्या काही अशा काही समजा मेडिसिन असतील त्या पिरामिडच्या खाली ठेवल्या आम्ही. आणि 3 दिवसात ती व्यक्ती उठून बसली, कोमातून बाहेर आली. तेव्हा डॉक्टरने सुद्धा आश्चर्य केलं. आणि तेच डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर परत त्यांनी मला विचारलं की हे कसं केलं. नाही म्हटलं, मी सर म्हटलं तुम्हाला मी ध्यान शिकवतो आणि त्या ध्यानातून तुम्ही याची तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू कसं हा पिरामिड काम करतो. मग ते डॉक्टर सुद्धा ध्यानात आले. आणि पुण्यामध्ये असे जवळजवळ मला वाटते क्लिनिक आहेत की जिथे डॉक्टरनी आपल्याला ध्यानासाठी परमिशन दिलेली आहे. आणि असे बरेच क्लिनिकमध्ये ज्या वेळेला क्रिटिकल पेशंट असतात तेव्हा डॉक्टर स्वतःहून संपर्क साधतात की असे क्रिटिकल पेशंट आहे की तुमचे काय जर उपचार असतील तर तुम्ही ते करा. आणि असं हे डॉक्टरना सुद्धा पटलेलं आहे की पिरामिड जो आहे तो पिरामिड एनर्जी लेवलला काम करतो आणि चांगल्या पद्धतीने काम करतो. जिथं मेडिकल सायन्स थांबतं तिथं हे आपलं सायन्स चालू होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये म्हणा ऑल ओव्हर महाराष्ट्रात जिथून फोन येईल तिथून आम्ही करतो. शेतकऱ्यांसाठी जिथे जे शेतकरी मला बोलवतील तिथे मी त्यांना पिरामिड बांधून देतो. शेतामध्ये कसं पीक फुलवायचं, चांगलं पीक कसं फुलवायचं, हे एनर्जी आहे. त्या जमिनीला काय पाहिजे, त्या भूमातेला काय पाहिजे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला निश्चितचपणे लक्षात येईल की बाबा अरे वा, एवढं चांगलं पीक आपण कधीच पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांना सुद्धा म्हणतो, शेतकरी सुद्धा आश्चर्य होतं की एवढं चांगलं पीक कधीच पाहिलं नव्हतं. तो पिरामिड जो आम्ही बांधतो तो काय करतो की एनर्जी बूस्ट करतो. त्यामुळे शेतीमध्ये कोणतंही रासायनिक फवारणी करावं लागत नाही, कोणतं खत करावं लागत. ऑटोमॅटिकली जंगलामध्ये जशी झाडं वाढतात तसं ते शेतकऱ्याच्या रानात ते पिरामिड जर आपण योग्य ठिकाणी केला तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथल्या जागेची एनर्जी चांगली मिळून ते पीक चांगलं इतकं फुलतं की कितीतरी पटीने तुम्हाला ते उत्पादन देऊन जातं. हे अशा प्रॅक्टिकली क्षेत्रामध्ये मी हा पिरामिड वापरलेला आहे. ध्यानामध्ये जिथे ते ध्यानासाठी जिथे ते पिरामिड कोणाला बांधायचं असेल ज्यांचे फोन येतात तिथे मी प्रत्यक्षात जातो. प्रत्यक्षात पहिल्यांदा जागेची हे केल्यानंतर त्याशिवाय कुठल्याही पिरामिडला मी हात लावत नाही आहे. कारण पहिल्यांदा जागेची जी एनर्जी आहे ती जागेची एनर्जी खूप महत्त्वाची आहे. आणि ती जागेची एनर्जी पाहिल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही ह्या जागी पिरामिड बांधा. पिरामिड बांधल्यानंतर 100% तुमचं निश्चितपणे ऑटोमॅटिकली चांगले होतील. की काय काय वेळेला असं होतं की एक मंदिर होतं तिथे पुण्यामध्ये की जे 10 वर्ष त्यांचं कामच बंद होतं. आणि 10 वर्षे काम बंद होतं आणि त्यामुळे त्यांना काय तिथे मंदिरामध्ये एवढं काय वाटत नव्हतं. मी म्हटलं सर असं नका करू, ह्या इथे पिरामिड बांधा. आणि ती पिरामिड बांधल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात ते मंदिर संपूर्णपणे पूर्ण झालं. असाच मी पिरामिड पुण्यामध्ये एक इंग्लिश स्कूलमध्ये बांधला. इंग्लिश स्कूलमध्ये ते होतं ते तुमच्या श्री रविशंकरांचं होतं स्कूल ते. आणि त्यांनी मला बेंगलोरवरून मेल पाठवला की असे ठिकाणी तुम्ही जा, आमच्या त्या स्कूलमध्ये आमच्यासाठी मुलं जी आहेत मुलांना जर मेडिटेशन शिकवायचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तुम्ही लक्ष द्या की एवढं सगळे ऍडमिशन आल्यानंतर तुम्हाला बाकीची त्यांची क्लासची व्यवस्था म्हणा, टीचरची व्यवस्था ही तुम्हाला अगोदरच करावं लागेल. हे मी अगोदर 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आणि नेमकं तसंच घडलं की त्यांनी इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. सगळ्या रूम वगैरे सुद्धा त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलं. आणखी खरोखरच आश्चर्य वाटलं की बाबा एवढे ऍडमिशन आले कसे. आणि ते ऍडमिशन आले आणि अजून सुद्धा त्यांची ग्रोथ चांगली होत आहे. आणि ते म्हणून
शाळेमध्ये पिरामिड शाळेमध्ये आम्ही असे पिरामिडचा असा उपयोग केला की ठीक आहे, लोकांना कळत नाही ना, ध्यान करा ध्यान करा, आपण म्हणतो ध्यान करा ध्यान करा, पण अशा जर वेगळ्या पद्धतीने मी थोडंसं प्रॅक्टिकली पिरामिडचा यूज कसा करायचा ते सांगितलेलं आहे. तर इथं आपण थोडंसं प्रात्यक्षिक पण करूया. पहिल्यांदा आपण पिरामिड जो आहे तो आणलेला आहे. तर पिरामिड कसा बनवायचा, घरामध्ये पिरामिड कसा बनवायचा ह्याचं प्रात्यक्षिक आपण करत आहोत. पिरामिडमध्ये ॲक्च्युली आता यांनी सांगितलं की 51 डिग्री 52 मिनिट आणि एवढासा कोन असतो. तर तो जो कोन असतो तर हे जे असतात ते पर्टिक्युलर महत्त्वाचे असतात. आणि हा आपल्याला प्रत्येक वेळेला जर करायचा झाला तर इतका क्रिटिकल कोन मोजताही येणार नाही. पण त्यासाठी आणखीन एक वेगळं आपण हे केलेलं आहे की ह्याची जी ही बाजू ह्याला पाया म्हणतात आणि ह्या साईड असतात 7. तर ह्याचं एक गुणोत्तर आहे. पाया जर तुम्ही 10 इंच घेतला तर ही साईड 9.5 घ्यावी लागते. आणि हे असं जर केलं, हे 2 त्रिकोण म्हणजे 9.5चे समद्विभुज त्रिकोण आणि हे 10चा पाया असे जर 4 तुम्ही एकत्र केले तर तो पिरामिड तयार होतो आणि तो अँगल परफेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही फक्त हे मापाप्रमाणे जर केलं तर ॲटोमॅटिक तुमचे हे होऊ शकतात. तर त्यासाठी मी आता काय केलेलं आहे, हे असे त्रिकोण 4 कापून आणलेले आहेत आणि ते जोडून आपण आता पिरामिड आपण करून बघू. पिरॅमिडचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की पिरॅमिड कागदापासून कॉन्क्रीट पर्यंत कशापासूनही करता येतो. पण त्याची ऊर्जा जी आहे, पिरॅमिडची ऊर्जा जी आहे ते पिरॅमिडचे मटेरियल काय आहे आणि पिरॅमिडची साईज काय आहे याच्याप्रमाणे बदलत जाते. म्हणजे कागदापेक्षा प्लास्टिकमध्ये एनर्जी जास्ती आहे आणि त्याच्यापेक्षाही कॉपरमध्ये एनर्जी जास्ती आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोखंडापेक्षा तांबं चांगलं, तांब्यापेक्षा चांदी चांगली आणि चांदीपेक्षा सुद्धा सोनं चांगलं. म्हणून तुम्ही सोन्याचे दागिने वापरतात त्याच्यामागचं कारण आहे. आणि पूर्वीच्या काळी राजे राण्यांची मुकुट जे असायचे ते सोन्याचे असायचे आणि बाहेरून जरी ते गोल दिसले तरी आतमध्ये पिरॅमिड असायचं. त्याच्या मागचं शास्त्र हे आपल्याला ते माहित नाही म्हणून आपल्याला वाटतं काय आहे, तर तसं नाही आहे. आणि आपले शृंगारपुरे सर जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पत्री सरांनी तर सांगितलंय की प्रत्येकाने पिरॅमिडच्या शक्तीचा वापर करायला पाहिजे. पत्री सरांनी स्वतः हे प्रयोग आता ज्यांनी ते सांगितलेत किंवा त्या बिल आणि शूट शास्त्रज्ञांचं पुस्तक 1982 साली पत्री सरांच्या वाचनात आलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः प्रयोग करून बघितले, स्वतः अशी पिरॅमिडची टोपी तयार केली. आपण ज्या दुकानावर पुढे तशी टोपी तयार केली आणि ती घालून ध्यान करताना त्यांना काय फरक पडतो ते त्यांनी केलं. आणि मग त्यांनी आधी हे पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीची स्थापना जी केली त्याच्या आधी त्यांनी काय झालं होतं की ज्या ज्या गावाला ते जायचे तिथल्या लोकांना ते पटवून द्यायचे ध्यानाचं महत्व
आणि मग कर्नूल पिरॅमिड सोसायटी, पुणे पिरॅमिड सोसायटी असे त्यांनी सुरू केले होते. पण हे पुस्तक आल्यानंतर, त्यांच्या वाचनात आल्यानंतर, त्यांनी ते प्रयोग करून बघितल्यानंतर, सिद्ध झाल्यानंतर त्यांनी काय केलं, या सोसायटीचं नाव काय ठेवलं, पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट. ती आधी इंडिया होती, आता ती जगभर ग्लोबल झालेली. त्याकरता आपण एकदा टाळ्या वाजवूया. शृंगारपुरे सरांचं वैशिष्ट्य असं आहे की पिरॅमिड करायची सगळ्यांना इच्छा असते, पण सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती तशी नसते. म्हणून ज्याची परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे पिरॅमिड बनवता यायला पाहिजे. म्हणून ते स्वतः त्यांनी आता हे कॉर्रुगेटेड शीटचं मटेरियल वापरलंय आणि त्याच्यावरून हा पिरॅमिड तयार केलेला आहे. पण त्याची ऊर्जा वाढावी म्हणून त्यांनी कॉपरचं, हे बघा, हे कॉपरची कॅप याला लावलेली आहे वरती, तुम्ही जर बघितलं टोकाला. आणि तसंच हे रंगीबेरंगी कागद पण लावलेत, पट्ट्या लावलेत. अशा प्रकारे ते एक एक प्रयोग करत गेले आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त ऊर्जावान पिरॅमिड तुम्हाला कसा मिळेल हे त्यांचे प्रयत्न असतात. त्याच्याकरता ते सतत हे करत असतात. आणि ते सुद्धा आम्ही त्यांना पिरॅमिड सायंटिस्ट म्हणतो, ते पुण्याचे. कारण त्यांनी पत्री सरांनी सांगितलं हे केलं म्हणून फक्त केलं नाही, तर त्यांनी स्वतः प्रयोग केले. त्यांच्या बागेमध्ये तुळशीचं रोप होतं, किंवा तुळशीचं रोप काही दिवसांनी सुकायला लागतं. तर त्यांनी त्या तुळशीच्या रोपावरती 4 इंच बाय 4 म्हणजे फक्त एवढेच पिरॅमिड असे लावलेत, टांगलेत वरती. आणि त्यांना असं अनुभवलं की ते परत ती तुळस फुलली. नंतर आता आपण प्रिझर्वेशन पॉवर बद्दल बोललो, तर त्यांनी पिरॅमिडचा फ्रीज तयार केलेला आहे याच मटेरियल पासून, की ज्याच्यामध्ये तुम्ही फळं ठेवलीत की ती जशीच्या तशी राहतात. आणि सफरचंद, टोमॅटो 2-4 दिवसात, 8 दिवसात खराब होतात, पण त्यांनी ते महिनाभर ठेवून सुद्धा उत्तम राहिलेले आहेत. असे अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग सामान्य माणसाला करता यावा या दृष्टीने त्यांचे सतत प्रयत्न चालू असतात, प्रयोग चालू असतात. म्हणून आम्ही त्यांना आमच्या पुण्याचे पिरॅमिड सायंटिस्ट म्हणतो. पण आता पिरॅमिडचे पुण्याचे म्हणणं योग्य होणार नाही, कारण त्यांचं हे कार्य महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालू आहे. आता त्यांनी काल 4 पिरॅमिड असे आणले, तुम्ही बघितले स्टेजवरती ठेवले होते. तिथल्या तर कालच्या डॉक्टर सोनी ज्या आल्या होत्या, त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचे ते पिरॅमिड तुम्ही मला घेऊन या म्हणून ते आले होते. आणि पाटील सरांचं वैशिष्ट्य त्यांनी आता सांगितलं, त्या शाळेबद्दल पत्री सरांची इच्छा अशी होती की प्रत्येक शाळेमध्ये पिरॅमिड, ध्यान तर शिकवलं जावंच, पण प्रत्येक शाळांमध्ये पिरॅमिड व्हायला पाहिजे. आंध्र प्रदेशामध्ये अनेक पिरॅमिड्स बांधले गेलेले आहेत, परंतु पाटील सरांनी आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला शाळेतला पिरॅमिड तिथे बांधलेला आहे, आर्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. आणि त्याचे रिझल्ट काय त्यांच्यातून तुम्ही ऐकलेच आहेत. आणि एवढंच नाही तर आता पिरॅमिडच्या रूम, क्लासरूम ही पिरॅमिडच्या शेपमध्ये बांधल्या जात आहेत. म्हणजे भोपाळजवळ एक शाळा आहे, त्यांनी सगळे वर्ग, त्या शाळेतले सगळे वर्ग पिरॅमिड्स मध्ये भरतात, वेगवेगळ्या पिरॅमिडमध्ये. आणि भोपाळ युनिव्हर्सिटी जी आहे त्यांची लायब्ररी ही एका 5 मजली पिरॅमिडमध्ये. पिरॅमिडचा उपयोग किती वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतो. शेतीबद्दल पण सरांनी सांगितलंच आहे, डॉक्टर बद्दल पण त्यांनी, हॉस्पिटल बद्दल पण सांगितलंय. पुण्यामध्ये एस हॉस्पिटल आहे, तिथे शृंगारपुरे सरांनी असेच पिरॅमिड बनवून दिलेले आहेत. ते त्यांनी त्यांच्या ICU मध्ये लावलेले आहेत, त्यांनी त्यांच्या डॉक्टर्सच्या कन्सल्टिंग रूम मध्ये लावलेले आहेत, आणि इतर ठिकाणी सुद्धा पिरॅमिड्स ठेवलेले आहेत. आणि कोमाबद्दल मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, यांचं काम चालत आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या, फक्त कान माझ्याकडे आणि डोळे तिकडे ठेवा.
कोमात गेलेले पेशंट, म्हणजे ही जवळजवळ 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या पुण्यामध्ये एक मास्टर आहेत, नंदा सर, कैलासनाथ नंदा. ते मा आनंदमयी आश्रमचे ट्रस्टी आहेत. कारण ते मा आनंदमयी त्यांच्या घरी ते लहान असल्यापासून येत होत्या. तर त्यांचे एक मित्र काश्मीरचे ते त्यांच्याकडे आले होते आणि ते 60+ आणि ते पडलेत आणि कोमात गेलेत. हे तर घाबरले की वारे आपल्याकडे पाहुणे आलेत आणि त्यांच्याकडे हे असं झालं तर काय करत. त्यांनी ते त्या जोशी हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि नंतर त्यांचा मला फोन आला, असं असं झालेलं आहे, आपल्याला काही करता येईल का? म्हटलं जरूर करता येईल. म्हटलं आपण डॉक्टरांना जाऊन भेटू, त्यांची परवानगी घेऊ आणि आपण तिथे पिरामिड टांगू, तिथे त्यांच्या जवळ बसून आपण ध्यान करू. त्याप्रमाणे तिथे आम्ही डॉक्टरांना भेटलो. फॉर्च्युनेटली आम्हाला ते डॉक्टर पण असे भेटलेत की त्यांनी परवानगी दिली. काही काही ठिकाणी आम्हाला असं अनुभवलं की डॉक्टर लोकांना नाही, हे असलं तर काय तुम्ही घरी गेल्यानंतर करा, आता इथे काही करू नका, असे म्हणणारे पण डॉक्टर भेटलेले आहेत. परंतु आपल्यामध्ये डॉक्टर कुकळ्यांसारखे सुद्धा डॉक्टर आहेत, डॉक्टर कुंभारांसारखे सुद्धा डॉक्टर आहेत की त्यांनी त्यांचा व्यवसाय काय, लोकांचे आजार बरे करणे. परंतु पेशंटने आपल्याकडे यायची गरज नाही, त्यांनी स्वतःचा बरा व्हावं असेच ते प्रयत्न, प्रचार, प्रसार आणि प्रत्येक ह्या गोष्टी करतायत. कोकणे मॅडम तर फक्त इथं अशा ठिकाणीच जात आहेत की जेल, मेंटल हॉस्पिटल अशा ठिकाणी जाऊन त्या लोकांना ते एज्युकेट करतायत. कुंभार सर गावोगावी जाऊन, शाळांमध्ये, खेडेगावात जाऊन सुद्धा त्या लोकांपर्यंत हे पोहोचवत आहेत. म्हणजे त्यांचा व्यवसाय सोडून, त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय सोडून स्वतःच्या पोटावरती पाय देऊन ते कार्य करतायत. कारण त्यांना पिरॅमिडची शक्ती आणि ध्यानाची शक्ती कळलेली आहे. त्यांच्याकरता पण टाळ्या वाजवूयात. आणि आपले कुलकर्णी सर आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे श्रवणमय सरांनी ही संकल्पना केली होती, आपल्याला सांगितली होती, ठरवली होती, परंतु त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि नंतर कुलकर्णी सरांना ध्यानात ना आलं की हे आपण पोस्टपोन करून चालणार नाही, आपण करायलाच पाहिजे. कारण पत्री सरांनी कुठलाही ध्यानाचा कार्यक्रम पोस्टपोन केला नाही, कारण काही का असेना. म्हणून त्यांना ते इंट्युशन, त्यांनी ते डिक्लेअर पण केलं लगेच ऑनलाईन. मग वाटतं गृहलक्ष्मी कार्यक्रम चालू असतानाच ते झालं. आणि परंतु ते स्वतः येऊ शकले नाहीत या कार्यक्रमाला, कारण आदल्या दिवशीच त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर म्हणाले की नाही तुम्ही आराम करा, हे करा म्हणून. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी परत सांगितलं, तर त्यांनी परवानगी दिली म्हणून ते येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या आईचा उपयोग, आईला पिरॅमिड शक्तीचा कसा उपयोग आहे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. त्यांची आई 92 वर्षाच्या आणि एके दिवशी हिंडत्या फिरत्या होत्यात, पण एके दिवशी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यात. या वयातला हा कॉमन अनुभव आहे. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने चेक केलं, त्यामुळे मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत. 6 महिने बेड रेस्ट. सगळे आले घरी, सगळे तोंड पाडून बसलेत. त्यांची आई कुलकर्णी सरांना म्हणाली, अरे म्हणे तू लोकांना पिरॅमिड बद्दल सांगतो, माझ्यावरती प्रयोग कर ना, तोंड काय पाडून बसलायस. मग कुलकर्णी सरांनी 2 पिरॅमिड, 2 ह्या साईजचे, याच्या मोठे म्हणजे 2 फूट बाय 2 फुटाचे पिरॅमिड घेतलेत. एक त्यांच्या डोक्यावरती टांगला आणि एक कमरेच्या भागावरती टांगला. आणि 1 महिन्यानंतर त्यांच्या आई त्यांच्या सुनेला म्हणाल्यात की मला बाथरूमला जायचंय. आता महिन्याभर त्यांना बेडरिडन होत्या. पॉट, सुनेने पॉट, नाही कशा जाणार तुम्ही, मी पडाल ना, तुम्ही राहा माझ्या बरोबर, मला जायचंय. आणि त्या चालत 1 महिन्यामध्ये घरातल्या घरात चालायला लागल्यात. आणि 2 महिन्यानंतर ज्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की 6 महिने बेड रेस्ट, त्या डॉक्टरकडे चालत चालत गेल्या. तो डॉक्टर चाट पडला, तुम्ही काय जादू केली, काय केलं.
आणि काही नाही, पिरामिड शक्तीचं आणि ध्यानाचं ही शक्ती आहे. म्हणजे हे असे अनुभव अनंत आहेत. कोणाचा पाय दुखत असेल तर ना ते पिरामिड कसं लावायचं आणि ती एनर्जी कशी येते तर पिरामिड झालेला आहे. तरी सुद्धा अजून मी एक तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो की पिरामिड हा आजारी लोकांसाठी कसा वापरायचा. तर इथे जर कोणाचा जर पाय दुखत असेल तर त्यांनी यावं इथे, मी त्यांना त्यांच्या पायावरतीच पिरामिड कसा काम करतो ते दाखवतो. मी चेअर, फक्त 2 चेअर द्या. 2 चेअर. माझा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून मी 5 महिने झाले ऍक्सिडेंट माझा. आहे, मी तुम्हाला म्हटलं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे एनर्जी मोजण्याचं यंत्र आहे. जसं न्यूटन, एडिसन जसं शास्त्रज्ञ होते तसे हे लेचर हे जर्मनीचे शास्त्रज्ञ आणि त्याने हे शोधून काढलं. हे जे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते मेडिकल फील्डमध्ये जास्त वापरतात आणि जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये डॉक्टर जसे स्टेटोस्कोप वापरतात आपल्या इथे, तसं हे तिकडच्या बाहेरच्या देशात पेशंटला तपासण्यासाठी ह्या यंत्राची वापर केला जातो. आपल्या इथं सुद्धा भारतामध्ये सुद्धा वापरतात, बेंगलोरमध्ये वापरतात, मुंबईमध्ये सुद्धा हे डॉक्टर लोक क्लिनिकमध्ये हे वापरतात. पण अजून याचा एवढा जास्त प्रसार झालेला नाही आहे. तर हे काम कसं करतं आपण आपल्या पिरामिडसाठी काम कसं करतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर हे काम कसं करतं, हे काम कसं करतं तर ज्यावेळेला मी माझ्या दोन्ही हातात हा धरतो, ज्यावेळेला ती पॉझिटिव्ह एनर्जी असते ती हे माझ्याकडे पडतं मशीन आणि ज्यावेळेला निगेटिव्ह एनर्जी असते ते उलट फिरतं असं. तर आपण इथं बघूया पायाजवळ काय होतंय ते. तर काय झालं, मांडीजवळ पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते माझ्याकडे आलं. या गुडघ्यापासून इथेपर्यंत निगेटिव्ह एनर्जी आहे ते उलट फिरलं. इथे पाठीमागे पुढे न्यूट्रल आहे. पाहिलं. आता आपण काय करूया की हा पिरामिड जो आहे तो पिरामिड पायाखाली ठेवूया. हा पाय इकडे. तर पिरामिड खाली ठेवलेला आहे. आपण बघूया आता काय या यंत्राने होते ते. झालं पॉझिटिव्ह.
फक्त हे कसं आहे की दुखणं किती प्रकारचं आहे, कशा प्रकारचं आहे, त्याची तीव्रता किती आहे, त्याच्यावरती ते पिरामिडची एनर्जी तुम्हाला द्यावी लागते. आपण जिथे झोपतो बेडच्या खाली जर हा एनर्जी तुम्ही हा पिरामिड जर रात्रभर ठेवला तर सकाळी उठून पाहिलं की तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी फरक पडेल. 10%, 20%, 25%. पाय मुरगळ असेल, दुखणं किरकोळ असेल तर ते पटकन दुसऱ्या दिवशी पण बरं होतं. काही वेळेला 5 दिवस लागतात, काही दिवसाला 8-10 दिवस लागतात, पण हे 100% बरं होतं. ही पिरामिड ही हील करते. ही पिरामिडची हिलिंग पॉवर. हॅलो, हा मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता इथे नव्हती एनर्जी, ती पायाला पण आली. म्हणजे काय ब्लड सर्क्युलेशन चालू झालं. सर व्हिडिओ काढतो एक मिनिट. हा, म्हटलं हे पिरामिड असं डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं आणि लोखंडी पलंग चालेल का त्याला? तसं काही प्रॉब्लेम नाही ना? जिथे तुमचं दुखणं आहे ना त्याच्या खाली यावं असं. हा, आणि नाही, तुम्हाला बरं वाटेल ते लक्षात येईल की तुमच्या कसं आहे ते, किती कसं प्रकारचं दुखणं आहे त्याच्यावरती आहे ते तुमच्या याच्यावरती. पण ते 100% बरं होतं. हे मी प्रॅक्टिकली अनुभवलेले, प्रॅक्टिकली बरेच प्रयोग केलेले आहेत आणि प्रत्येकाला सांगत राहतो की अरे असं आहे, काय किरकोळ आहे, काय झालं, पाठ दुखते, किरकोळ आहे, उद्या सकाळी तू चांगलं धावत पळत जाशील. इतक्यापर्यंत मी सांगितलं त्यांना की आणखी ठेवलं. एखाद्याचं काय झालं होतं की असा हात दुखत होता, आपल्याच एक पिरामिड मास्टरच्या त्यांचा हात दुखत होता, 6 महिने हात दुखत होता, इतक्या गोळ्या खाल्ल्या, इतक्या डॉक्टरकडे गेले, काही नाही झालं. मग त्यांनी शेवटी मला असंच आम्ही ध्यानाच्या याच्यामध्ये ओळख झाली. त्यांनी मला सांगितलं की 6 महिने झालं हे कर. मी म्हटलं ठीक आहे, मग आता काय करूया, तर तुमच्याकडे काय उपाय आहे का? मी म्हटलं बघा माझ्याकडे काय उपाय नाही आहे, तुम्ही ध्यानाला बसला आहे पिरामिड खाली, ते पिरामिडच तुम्हाला चांगली एनर्जी दिला आणि ते पिरामिडच तुम्हाला त्या आजारातून बाहेर काढेल. मग त्यांनी मला एक दिवस त्यांच्या घरी बोलवलं. मी घरी गेल्यानंतर त्यांचा बेड होता, तो बॉक्स टाईप बेड होता. मी म्हटलं बॉक्स टाईप बेड आहे, म्हणलं काय करणार, त्याच्या आतलं जे आहे मटेरियल ते काढा. ते काढलं आणि जिथे त्यांचा हात, हा खांदा शोल्डर होता, हा शोल्डर होता, त्याच्या खाली बरोबर पिरामिड ठेवला. 8 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की माझा खांदा पूर्णपणे आता काम करायला लागलाय आणि हात वरती जातो असं. हॅलो, हां, तर हा पिरामिड असा तयार झालेला आहे. आता ह्या पिरामिडमध्ये ह्याची एनर्जी वाढवण्याचं काम, ह्याच्यावरती कॉपरची कॅप लावलेली आहे. नंतर आतल्या साईडला ओम लिहिले. आपल्या ओममध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर त्याच्यामुळे त्याची एनर्जी वाढली. नंतर हे जे कलर आहेत हे आपल्या 7 चक्राचे रंग आहेत आणि त्याच्यामुळे ते 7 चक्राच्या रंगाचा इफेक्ट ह्याच्यावरून ह्याची एनर्जी आणखीन वाढलेली आहे. त्यामुळे आणि हा वजनाला इतका हलका आहे की साधा एखादा आकाशकंदीलासारखा छोटा हुकवर लावू शकतो. तर प्रत्येकाने आपल्या बेडरूममध्ये किंवा कुठल्याही खोलीत हा जर लावला तर त्याची एनर्जी त्या अख्ख्या रूमला मिळत राहते. आणि हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघा की घरातली एनर्जी कशी वाढते. जास्तीत जास्त पिरामिडचा वापर करा आणि ह्याची किंमत इतकी कमी ठेवलेली आहे की सर्वांना ते अफोर्डेबल होऊ शकते. त्यासाठी माझ्याकडे तुम्ही घेऊ शकता. तर हा पिरामिड सर फक्त मटेरियल कॉस्ट घेत असतात, स्वतःच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे घेत नाहीत. आणि त्यांनी याचा कंदील पण करून दिलेला आहे. वेणू सर, एक मिनिट, ठीक आहे. यांनी आकाश कंदील पण, जेव्हा आपण प्रत्येक घरोघरी आकाश कंदील लावतो तर पिरामिडचा आकाराचा कंदील, आकाश कंदील करून त्यांनी हे केलेलं लोकांना दिलेलं आहे दिवाळीमध्ये. एक मिनिट. वेणु सर, ये जो मैंने पिरामिड बनाया वो पिरामिड हमारे महाराष्ट्र पिरामिड स्पिरिचुअल ट्रस्ट से आपको मैं देना चाहता हूँ. ये पिरामिड हम कड़काल के ऑफिस में यूज करेंगे. थैंक यू सर.
आता काय नाव तुमचं? अरे बापरे, म्हणजे माझीच परीक्षा आहे की इथं माझ्यासमोर पेशंट म्हणून डॉक्टर आलेत. मी डॉक्टर सुरेखा कोकणे. माझं 5 महिन्यापूर्वी माझी ऍक्टिव्हा स्किप झाली आणि माझं ऍक्सिडेंट झालेलं आहे आणि गुडघ्याचं खालचं जे टिबिया नावचं बोन आहे ते बोन फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर आपल्या ज्या अर्चना मॅडम आहेत त्यांनी मला सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही असं अवनीमांना फोन करा, पण समोर काय त्यावेळेला माझं फार खूप दुखत होतं म्हणून मी काय त्याकडे लक्ष दिलं नाही. पण ऑपरेशनला जायच्या पूर्वी त्यांचा फोन लागला, त्यांनी माझ्यावर 15 मिनिटं हिलिंग केलं. त्यावेळेला मला ते जाणवलं सुद्धा हिलिंग होत आहे असं. त्यामुळे अगोदर का नाही फोन केला म्हटलं आता काय योगायोग. आणि आता अगदी माझ्या आता ऑपरेशनची तयारी झालेली आहे. मीच आता म्हटलं की छे मला नाही ऑपरेशन करायचं. आणि घरातले परत त्यांनी हे केलं म्हणजे ते मला वेडस्ट होतील आणि मी एवढ्यात राहते म्हटलं मला मेंटलच नेऊन ठेवते. माझी फुल फॅमिली डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे मग माझं ते ऑपरेशन झालेलं आहे. पण तरी सुद्धा आता एज वाईज जरा थोडंसं आता नाही म्हटलं तरी आपल्या ह्याच्यातले म्हणजे व्हिटॅमिन डी म्हणा, कॅल्शियम म्हणा, हे असं सगळं कमी होत जात असतं. त्याच्यामुळे ते बरं व्हायला वेळ लागतोय. पण ते वेळ आता मगाशीच मला वाटतं मी कोणाला तरी बोलून दाखवलं की नाही मला हिथून जाताना मी अशी पळत पळत गेली पाहिजे. आणि तो योग आलेला आहे इथे. ह्या गुडघ्याच्या ठिकाणी इथे ऑपरेशन केलेलं आहे त्यांचं. रॉड टाकलेले आहेत. आता इथे जे आहे ते निगेटिव्ह एनर्जी तुम्ही पाहिलेलीच आहे. आता आपण बघूया काय होते ते. स्लोली यायला लागलंय. म्हणजे इकडे जायचं ती डायरेक्शन पाहिली बदलली त्यांनी. इकडे पण हिलिंग झालं. असं जर तुम्ही समजा आपण जास्तीत जास्त वेळ कशात जातो, झोपण्यात 8 तास जातात. मग झोपेच्या वेळेला हे जर पिरॅमिड जर आपण खाली जर ठेवला तर ऑटोमॅटिकली ते हील करत राहतं आणि आपली जे काही व्याधी आहे ती बरी करण्यास पिरॅमिडचा असा वापर होतो. हे ऑपरेशन झाल्यानंतर घरी आल्यानंतर मग मी जे पिरॅमिड होतं ते पिरॅमिड मी ह्याच्यावर ठेवत होते. वरती ठेवलं तरी सुद्धा चालतं. वरती हिलिंग होतं. पण पिरॅमिडची जी पॉवर जी आहे की नाही ती खालून वरती तुम्ही काय रात्रभर ठेवू शकत नाहीये. हा तेवढ्या वेळेस ठेवत होता. हे कसं कंटिन्युअस रात्रभर 8 तास तुम्हाला ती एनर्जी मिळणार म्हणून खाली ठेवायचं. थँक्यू. दोघं जाऊ नका खाली. आता पिरॅमिडची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी कशी असते हे पेंडलमच्या साह्याने शंकरपुरी सर आपल्याला दाखवतील. आपण सध्याचा जमान्यात मोबाईल शिवाय कोणीही जगू शकत नाहीये. आणि मोबाईल म्हणजे इतके खरे आहे, त्याच्यातनं इतकी निगेटिव्ह एनर्जी येत असते आणि ती तुम्ही 24 तास जवळ बाळगत असता मोबाईल, लॅपटॉप ह्याच्यात. आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती होतात. त्याचा स्ट्रेस आपला वाढतो. ती निगेटिव्ह एनर्जी कशी कमी करायची त्याचा एक मी तुम्हाला सांगतो. आता अगोदर हे कोणीतरी या मोबाईल घेऊन, तुमचा मोबाईल असेल, मोबाईल आहे तुमच्याकडे आहे,
आहे. ठीक आहे, कोणीतरी आलं तर वाच. आता ही जर नाही, हॅलो, हां, तर पॉझिटिव्ह एनर्जी हातात धरा. पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर हे पेंड्युलम खाली घ्या, हा क्लॉकवाईज फिरतो. आणि जर निगेटिव्ह असेल तर तो अँटी क्लॉकवाईज. तर आता हा निगेटिव्ह फिरत आहे आणि ही एनर्जी आता हा मोबाईल ऑफ आहे, म्हणजे आता चालू नाही तरी एवढी आहे. आणि हे जर आता कोणी कॉल केला किंवा ह्याने जर कॉल कोणाला केला, मोबाईल चालू, तर ही एनर्जी आणखी निगेटिव्ह वाढते. तर ही कधी कमीच होत नाही. त्याच्यासाठी एक मी उपाय करतो. लेख काढा. आपल्या ओम मध्ये खूप शक्ती आहे. हा एक ओम, आता हा ओम मी ह्याच्यावरती ठेवतोय, ह्या मोबाईलवरती ठेवा नुसता ओम. लगेच त्याची हे पॉझिटिव्ह होऊन गेलेली. आणि आता ह्याला जर कॉल जरी केला तरी हे असंच राहणार आहे. तर हे सोपे उपाय आहेत. तर हे मी प्रत्येकाला इथं देणार आहे. त्याने आपापल्या मोबाईलला आहे बॅक साईडला लावा. तुमचे समजा लॅपटॉप घरातले मुलांच्या कोणालाही ओळखीच्या त्यांना. आणि हे जर स्टिकर संपले वाटले तर तुम्ही हाताने ओम काढू शकता आणि लावू शकता. आणि ती निगेटिव्ह एनर्जी तुम्ही बंद केली, सर्व जेवण करतो, अन्न खातो, त्या अन्नावरती सुद्धा खूप निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि आपल्याला वाटतं आपण चांगले तर फळं आणली आहेत बाजारातनं, त्याच्यावरती पण निगेटिव्ह एनर्जी असेल. तर ते एक मी तुम्हाला दाखवतो. आता सकाळीच मी ब्रेकफास्ट केलेला आहे, त्यातला हा मी म्हैसूर बोंडला आणलेला आहे. आता त्याच्यावरती निगेटिव्ह एनर्जी कशी येते बघा. आणि आता आपण हा खाल्ला की ते आपल्यात निगेटिव्ह एनर्जी गेली. आता बाजारातनं तुम्ही बिस्किट आणता, चांगली पौष्टिक आहेत म्हणून, चमचमीत चिवडा आणलेला दिसतो कोणीतरी. तर असं ही एनर्जी काय येते? तर आता हा पदार्थ कुठनं तयार झाला? शेतकऱ्यापासून. तो शेतातनं त्याने काढला, तिथून तो बाजारात. तर येताना त्या शेतकऱ्याचे जे विचार असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह एनर्जी वाढत जाते. असं करत करत तुमच्या हातात येईपर्यंत ते 50 लोकांच्या हातातनं गेलेली असते. आणि त्या 50 लोकांचे विचार ह्या तुमच्या अन्नावरती येतात आणि शेवटी तुम्ही ते खाता. आणि त्यामुळे ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या पोटात जाते आणि तुमचे प्रॉब्लेम वाढतात. त्याच्यातून तुम्ही घरी स्वयंपाक करताना तुमची पण एनर्जी जर निगेटिव्ह असेल, तुमचे विचार, ते आणखीन वाढू शकेल. पण आता हे घालवायचं कसं? तर त्याच्यासाठी एक उपाय, ह्याच्यावर डायरेक्शन चेंज झालेली आहे आणि हे पॉझिटिव्ह झालेलं आहे. फक्त हे 3 वाक्य. त्यामुळे आता हा चिवडा दाखवत आहे, ह्याच्यावरती बघा हे निगेटिव्ह आहे. ईश्वराने तुझ्या कृपेने मला मिळालाय, हे मी तुला अर्पण करतो आणि तुझा प्रसाद म्हणून घेतो. ज्याला फरक पडला तर आपण काय करायचं, कोणताही वस्तू खाताना, इव्हन पाण्यावर सुद्धा एनर्जी निगेटिव्ह असते. तर कोणताही पदार्थ तोंडात टाकायचा असेल तेव्हा हे मनातल्या मनात जर 3 वाक्य तुम्ही म्हणलात आणि जो पदार्थ तोंडात टाकला तर त्याच्यावरची निगेटिव्ह संपेल.
एवढं करत राहा आणि त्यातला फरक तुम्ही जाणवून बघा, तुम्हाला निश्चित फरक झालेला जाणवेल. थँक्यू सर. विचार बदलेल याचं प्रत्यक्षात तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं आहे. आता दिल्याबद्दल मी कुंभार सरांना विनंती करतो, डॉक्टर कुंभारांना, की पाटील सरांचा त्यांनी सत्कार करावा. एक मिनिट सॉरी फॉर इंटरप्शन. ब्युटिफुली प्रेझेंटेशन दिलं आहे. ओके, आता आपण बघितलं, गेले बाहेर विसरून जातात, ऍप्लिकेबल करत नाही आयुष्यामध्ये. कुठलंही ग्रंथ घ्या, आपलं पूर्वक जेवणाचा अगोदर पाणी घेऊन अर्पण करून खायचं. द 5 एलिमेंट्स युनिव्हर्सचे विश्वास आहे. जर शांत बसावं मॅडम, सगळं शांत बसावं. बी प्रेझेंट टू युअर माइंड. सर थांबाव ते स्टिकर. सो जेव्हा पण 5 एलिमेंट्स प्रॉपरली आपण यूज करत आहोत, तर त्या एलिमेंट्स कुठल्याही विषयाला नेगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह करते. हे आपलं ग्रंथ सांगतात. पहिला विषय. सेकंड, सायन्स म्हणते की कुठलाही विषय नेगेटिव्ह नाहीये आणि पॉझिटिव्ह नाहीये. अरे बाबा, आता काय, आताच म्हणत होते की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि आता परत विषय आला की निगेटिव्ह नाहीये पॉझिटिव्ह नाहीये. जे विषय तुम्हाला आवडतं ते पॉझिटिव्ह आहे, जे विषय तुम्हाला आवडत नाही ते निगेटिव्ह आहे. आवडतं म्हणजे मला खायला आवडतं, राहायला आवडतं, भेटायला आवडतं, बोलायला आवडतं. काय आवडतं? चांगलं बोलायला आवडतं, चांगलं खायला आवडतं. त्याप्रमाणे तुम्ही ते विचार ठेवून जगतं तर ते तसंच एनर्जीज क्रिएट होतं. जसं सर म्हटले की शेतकऱ्यापासून आपलं येण्यापर्यंत चेंज झालेलं आहे. सो ब्रह्मेश सुभाष पत्रीजी यांनी जेव्हा पिरामिडचं एक्सपेरिमेंट करत होते, सोसायटीमध्ये वेगळे वेगळे प्रकारचे पिरामिड्स घेऊन आले. सो PSS movement.org काल वेबसाईटवर दाखवत होतो मी तुम्हाला. त्या वेबसाईटवर गेले तर प्रत्येक पिरामिडला कसं यूज करायचं, बेडचं पिरामिड घरी कसं बांधायचं, बेडवर कसं ठेवू शकतात, ऑफिसच्या टेबलवर कसं पिरामिड ठेवू शकतात, आपण ऑफिसच्या चेअरवर जिकडे 8 तास 12 तास बसून सिस्टमवर वर्क करतोय तिकडे कसं ठेवू शकतो, हे सगळं माहिती तुम्हाला तिकडे दिलेले आहे. कधी तुम्हाला भूक लागली तर रेस्टॉरंटला जाऊन ऑर्डर करायला लागतं किंवा आईला बोलायला लागतं की आई मला भूक लागली आहे. तर ऑलरेडी जेवण ऑनलाईनला तुम्हाला उपलब्ध आहे. जेव्हा पण पाहिजे असेल तुम्ही डाउनलोड करून जेवण करून घेऊ शकतो. हे झाली दुसरी विषय. लास्ट तिसरी विषय सांगतो. या जगात कुठलंही निर्माण झालेलं आहे त्याला सायंटिफिक काही ना काही रिझन आहे आणि जॉमेट्रिकल रिझन जसं सर म्हटले ओम, या विश्वाचं निर्माण, द जॉमेट्रिकल फिगर इज अ ओम. द शांतता, द शून्य स्थिती, जे शब्द आपण ऐकू शकतो त्याचं शब्दाचं व्हॉइस आहे ओम. नॉर्मली तुम्ही बोला की ओम आणि तुम्ही बसून 10 मिनिटं 5 मिनिटं डोळे बंद करून त्याचं उच्चारण करा पूर्ण ओम. ओम म्हणजे सर क्लिअरली त्याचा व्हिडिओ आहे. काही प्रश्न आला ना आयुष्यात, प्रश्न लिहायचं बाय पत्रीजी लिहायच्या युट्यूबवर, त्याचं उत्तर भेटून जाईल. 100% तेलुगूमध्ये आहेच आणि 80 to 70% सब्जेक्ट ट्रान्सलेट झालेलं आहे हिंदीमध्ये. सो ओम बोलताना पण मनपूर्वक तुम्ही तन मन आणि आत्मानी प्रेझेंट राहून जेव्हा बोलतो त्याचं उच्चारण फक्त ओम म्हटलं तर हाय का काय, काहीही करा पूर्ण प्रेझेन्सनी करा. आणि थँक्यू सो मच सर फॉर अ ब्युटिफुल प्रेझेंटेशन.
मी ध्यानमध्ये बसून पूर्ण ऐकत होतो, असं कनेक्ट करत होतं ना सब्जेक्ट. सो ब्युटिफुल सर. आणि ऋषिकेश प्रोग्रामला आम्ही असा एक्सपेरिमेंट नारायण सेवा संस्था द स्पिरिच्युअल सायंटिस्ट त्यांच्याकडून ऐकत होते. आणि दरवेळेला कुठलं मार्गाने कोणीही असं टॉपिक्स घेऊन द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन आमच्या समोर येतात. ते येतात का आपण घेऊन येतात हे आपला विचार आहे. त्यांना द्यायचं पण आहे, आपल्याला घ्यायचं पण आहे. सो धन्यवाद सर, थैंक यू सो मच. जोरदार तालियों के साथ हम सर को फेलिसिटेशन करेंगे. म्यूजिक प्लीज. तालिया थांबायचंच नाही कधी. मी हा स्वतः प्रयोग करून बघितलेला आहे. एक ठिकाणी जेवण चाललेलं होतं, मग तिथला मी लसूण घेतला, लसणावर तो पेंडुलम बघितला, निगेटिव्ह पूर्णपणे तो लसणाच्या वरती फिरायला लागला. नंतर काय झालं, बाजूलाच कोल्हापूर आमचा आहे म्हणलं तर तांबडा पांढरा असणारच, मग तिथं मटणाचं पातेलं होतं, तिच्या जवळ वरती घेऊन गेलो पेंडुलम. मी इतका जोरदार फिरायला लागला, भयंकर फिरायला लागला. म्हणजे किती मटणामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे बघा. आणि ते आपण खात होतो, खातोय असं नाही, खात होतो, सगळ्यांनी सोडले. आता मी आता माझा परवाचा अनुभव शेअर करू इच्छिते. मी आता परवाच्या दिवशी कॉस्मिक व्हॅलीला गेलेले होते. आता तिथं गेल्यानंतर तिथं रेंज नव्हती मोबाईलला, तर आपल्या अन्नपूर्णाच्या तिथे मी बसलेली होती. पण पिरॅमिड होतं, त्या पिरॅमिडच्या खाली न बसता मी समोरच्या बाजूला बसले होते. पण मला काय वाटलं कोण जाणे, मी तिथून उठले आणि मी त्या पिरॅमिडच्या खाली जाऊन बसले. आणि बसल्यानंतर माझा मोबाईल जो रेंज देत नव्हता, आपलं संध्याकाळचं इंद्रधनुष्याचं सेशन चालू होतं आणि मला ती ऐकायची खूप इच्छा होती. मी तिथून उठले, त्या पिरॅमिडच्या खाली जाऊन बसले आणि मला पूर्णपणे ते सेशन ऐकायला मिळालेलं आहे. त्याला साक्षीदार माझी ननंद आहे. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. सो भरपूर ज्ञान आपण सकाळपासून घेतले आहोत. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक घेऊन परत डायरेक्ट जसं जेवण झालं तसं इकडे येऊन 10 मिनिटं 15 मिनिटाचं रेस्ट घेऊन घेऊ. बाहेर फिरायचं नाही. बघा आम्ही का म्हणतात तुम्ही बोलायचं नाही, मौन धारण करा किंवा शांतता ठेवा, मोबाईल यूज करू नका, किंवा तुम्हाला एवढ्या प्रोग्राम मध्ये कुठेही ब्रेक नाही दिले, फक्त टी ब्रेक ते वॉशरूम साठी आणि टी साठी. बघा एक मटकं असतं, मटक्यामध्ये तुम्ही पाणी टाकले आणि त्याला छेद करत गेले तुम्ही, डॉट 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 डॉट, याच्यानी बोलतात त्याच्यानी बोलतात, हे कंप्लेंट ते कंप्लेंट, हे शेअरिंग ते शेअरिंग, हे सगळे पुन्हा जेवढं पण एनर्जी घेतात तुम्ही, ते एनर्जी तुम्ही घरी घेऊन जावं.
जेव्हा पण तुम्ही सेशन्सला येतात 3 दिवस 5 दिवस रिट्रीट्सला जातात तर कम्प्लीट प्रेझेन्स तिकडे असावा तुमचं. सगळ्या गोष्टी आपण बाहेर करतो. ह्या टायमाला तर कमीत कमी मौन धारण करावं. सो या प्रांगणात असं 3 प्लेस आहे. सायलेंट झोन, कम्प्लीट 101% सायलेंट झोन. इट्स अन्नदानम. इट वॉज क्वाईट स्ट्रिक्ट बाय दी पत्री सर. आपण गेस्ट आहोत म्हणून कोणी बोलत नाहीये. ऑलरेडी आपल्यावर रिटर्न कंप्लेंट्स आलेलं आहे. तो सगळ्यांना विनंती आहे की प्लीज अन्नदानमध्ये सायलेंट ठेवावं. पत्री शक्तीस्थलचं तिकडे शांतता ठेवावं आणि सरांच्या विलामध्ये कम्प्लीट सायलेंट. सरांच्या विलांचं तिकडे तर पूर्ण सायलेंट झोन येते. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एक कुठल्याही ऑर्डर्स नाहीये. सगळ्यांचं कर्तव्य आहे की कोणाला डिस्टर्ब करायचं नाही आणि सायलेंट झोन मध्ये जरा सायलेंट राहावं. आणि लंच नंतर परत 2:30 वाजता इकडे भेटतो आपण परत. थँक्यू सो मच मास्टर्स. एक्सपिरियन्स शेअरिंग परत सेशन सुरू करणार आहोत आपण. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो